सगळ्या बाईकला असणारा प्रॉब्लेम एकच, सायलेन्सर पाईपला असा गंज चढणे. तर आपण एक छोटंसं असं स्पंज घेऊया जे खरबरीत असतं ते, आणि ब्रिटी ब्ल्यू जे मेटल पॉलिश येतं ते घेऊन यांना व्यवस्थित लावायचं आणि 5 मिनटं ठेवायचं. मला व्हिडिओ आवडेल, याला 5 मिनटं असं क्रीम लावून ठेवायचं आहे बोटाने व्यवस्थित. बघा, व्हिडिओ आवडेल तुम्हाला. व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तुमच्या कोणाचा पाईप जर असा गंजत असेल सायलेन्सरचा, टू व्हीलरचा, तर तुम्ही याला म्हणजे आपण ट्राय करतो आहे मेटल पॉलिशने, बऱ्यापैकी रिमूव्ह होईल यातने. प्रत्येकाचा हाच प्रॉब्लेम झालेला आहे. सायलेन्सर पाईप जे असते इंजिनपासून येणारी, ती पूर्णपणे म्हणजे प्रत्येकाची अशी तांबडी पडलेली असते. हे असं 5 मिनटं लावून पूर्णपणे घ्या. एकटाच असल्यामुळे थोडं एक हातात मोबाईल आणि एक हातात ते हे चालू आहे, त्यामुळं थोडंसं कॅमेरा हलतो आहे. कोणत्याही गाडीचा पाईप असू दे, तुम्ही याने म्हणजे बऱ्यापैकी रिमूव्ह करू शकता. बफिंगला जेवढा खर्च येतो त्याच्यापेक्षा कमीच येईल खर्च. असं लावून घेतलेलं आणि याला आपण आता 5 मिनटं सोडणार आहे. म्हणजे थोडं काय म्हणतात त्याला, केमिकल रिॲक्शन वगैरे काय असतं ते. मेटल पॉलिश कोणतंही घ्या, सेमच असतात कंटेंट त्यामध्ये. मी ब्रिटी ओचं घेतलं होतं, ते 110 रुपयाला मला भेटलं होतं. सबस्क्राईब करा मित्रांनो. असं 5 मिनटं सोडून देऊ आपण ह्याला, आणि 5 मिनटानंतर असं घासणीने म्हणजे थोडंसं रब घासणी घेऊन त्याला व्यवस्थित घासायचं आहे. म्हणजे दाबून घासलं, कसं जरी घासलं तरी चालेल. फरक दिसत आहे बघा तुम्हाला. हात दुखतात घासून घासून, पण कसं असते, गाडी जान असते म्हणून त्याला असं घासावंच लागते. हे बघा, एवढा तांबेरा त्यावरून निघाला आहे आणि पाईप बघा कशी क्लीन झाली. आवडला व्हिडिओ, सबस्क्राईब करा, लाईक करा.